सोहळा हा आता संपूर्ण देशात आणि फॉरेन राष्ट्रांमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि शिवाजी महाराजांचं कार्य आणि विचार त्याच्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत पोचत आहेत. खरं तर आता पाहायला गेलं तर तुम्ही जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता जे ओबीसींना ते सगळे मराठ्यांना देण्याचा GR आहे तो सरकारने काढलेला आहे. जारांगी साहेबांना आपण पाठिंबा तर दिलेलाच आहे. त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त कोल्हापुरातून पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळालेला आहे. पण सरकारनं काल एक GR काढला आहे, त्यामध्ये जे ओबीसींना लाभ आहेत तेच मराठ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग ते चांगलं झालं ना. पण महाराज साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन हे स्वराज्य हे केलं. मात्र अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर काही धार्मिक द्वेष निर्माण करणारे किंवा जाती तेढ निर्माण करणाऱ्या घटना सातत्यानं राज्यामध्ये घडत आहेत. काय परिस्थिती त्याकडे शासनाचं लक्ष जास्तीत जास्त असलं पाहिजे आणि असं हे वातावरण राहणं बरोबर नाही आहे. ते दुरुस्त करतील. मराठा गॅजेटकडं त्यांनी दुर्लक्ष केलं असं परवा कोल्हापूर. त्यानंतर तुमची काय चर्चा झाली का की त्या संदर्भात जरांगीने किंवा सरकारनं दुर्लक्ष द्यावं? नाही, त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहेच आहे. त्या दिवशी त्यांनी असं गृहीत धरलं सगळ्या गॅजेटर्समध्ये हे सुद्धा आहे. आणखी त्याचं काही मनापासून असं काही नाही, पण त्यांनी यापुढं हे आहेच आहे आणि ते येणार आहेत आता कोल्हापूरला. कोण जरांगे? जरांगे पाटील. कधी काही बोलणं झालं तुमचं? फोनवर बोलणं झालं. महाराज आजच्या सोहळ्यासंदर्भात आज शाही सोहळा आपल्या कोल्हापूरमध्ये कसं कोल्हापूरकरांसाठी राज्यातल्या शिवभक्तांसाठी एक पर्वणी होती. काय सांगाल एकूण आजच्या सोहळ्यासाठी? आजचा सोहळा म्हणजे 0.1% सुद्धा पूर्वीसारखं काही नाही आहे, परंतु एक प्रतीक आहे. ते पूर्वी जो शिवाजी महाराज सोहळा रायगडला झाला होता त्याचं, आणि त्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते, दिशा मिळते आणि त्या दिशेने आपण योग्य दिशेने जायचं आहे.